त्या लेकरांमध्ये जीव माणसाचा अडकतो. आणि सागर सरांविषयी सांगाल तर ते अगदी म्हणजे मला छोटा भाऊ आहे, मोठा भाऊ नाही. नेहमी मला असं मोठ्या भावासारखेच वाटले. अगदी काही पण सांगितलं, सर हे करा, सर हे आणा, ते करा, कधीच कोणत्या गोष्टीला ते नाही म्हणाले नाही. मला असं जास्त बोलताना पण अगदी त्यांची बदली झाली तर इतकं वाईट वाटलं मनातून, की एक चांगला माणूस, एक चांगली व्यक्ती, की ज्या व्यक्तीला हक्काचा माणूस आपण म्हणायचो, की हक्काने सांगायचं आपण की सागर सर आणा औरंगाबादचं हे करावं, हे ही माहिती पाहिजे, ती माहिती पाहिजे. कधी मला असं त्यांच्याशी बोलण्यामध्ये कधी वेगळे पण वाटलं नाही. त्यांची बहीण आणि मी, आम्ही दोघी सोबत होतो कोपरगाव तालुक्यामध्ये. त्याच्यामुळे आल्यापासून येणार नाही त्याला त्याच दिवशी फोन असतो असं. पण ते जोपर्यंत होते तोपर्यंत मला कधी फोन करायची गरज लागली नाही. ते ज्या वेळेस गेलेच म्हणलं सर माझ्याकडे यांचे नंबर नाही, मला आता नंबर देऊन जा. म्हणजे मला गरज पण पडली नाही की या पालकांशी बाबा प्रत्येक मुलाचे आम्ही असं वर्ग कधी वाटून घेतले नाही का हा वर्ग म्हणजे नंतर बोलतो. आम्हाला काही झेंडा फडकायला झाल्यावर असं झेंडा फडकवण्यासाठी आणि ते बांधण्यासाठी सगळ्यांचे प्रत्येक बाबतीत सहकार्य शंकर सर्व मंडळी आज या ठिकाणी माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज मी 2018 साली या शाळेवर आलो. शाळेला पारदीसर या ठिकाणी म्हणून होते, परंतु माझ्या स्वभावात असल्याप्रमाणे अध्यक्ष तुम्ही इकडे या ना, इकडे या, दिव्या इथे या, तुम्ही इथं बस. आज या ठिकाणी आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानुसवाडी, या मानुसवाडी शाळेत एक छोटा कार्यक्रम आपण आयोजित केला. आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे आपल्या शाळेमध्ये गेली 7 वर्ष ज्या एक उत्कृष्ट आदर्श अशा शिक्षकांनी काम केलं, ते सागर सर यांची बदली झाली. आणि त्यांच्याच तोडीचे का ज्यांनी केंद्र शाळा सांभाळलेली असे भाऊसाहेब भागवत सर आपल्या शाळेमध्ये आले. अशा दोघांचाही एक जणाला निरोप द्यायचा आपल्या शाळेतून आणि दुसऱ्या शिक्षकांचं आपल्याला स्वागत करायचंय. असा हा एक कार्यक्रम आपण अचानक आयोजित केला. म्हटलं जास्त दिवस आता मागच्या सोमवारी सरपंच एक जणाला रिलीव करायचं होतं, मंगळवारी दुसरे हजर झाले. आणि मग 2-3 दिवस म्हटलं तर त्यांना बी थोडंसं तिकडच्या शाळेचं काम होतं. सागर सर हे तिथं हे झाले होते. म्हटलं आपल्या पालकांना शनिवारी थोडी सवड राहते, म्हणून हा आज एक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला.
आणि या कार्यक्रमासाठी आपल्या गावचे आदर्श गावचे सरपंच बाबाजी शेठ गुळवे, तसेच उपसरपंच अवशीराम पाटील खेमनर आणि एक दातृत्व असणारे, नेहमी आपल्या शाळेविषयी समाजाविषयी तळमळ असणारे रामदास सर गुळवे तेही या ठिकाणी उपस्थित राहिले. प्रथमतः मी या तिघाही मान्यवरांचं स्वागत करतो, आपल्या शाळेच्या वतीनं अभिनंदन करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. तसेच आपल्या रणखाम मुख्य शाळेतले आपले आमचे मित्र प्रदीप रहाणे सर आणि दुसऱ्या शिक्षिका पावशे मॅडम, तसेच आपल्या अंगणवाडी ताई आणि आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काही एकदम मितभाषी हे, आणि ज्या वेळेस गरज असेल त्यावेळेस अवश्य एक फोन झाला कुठेही असले तरी लगेच हजर होणारे असे अध्यक्ष परसराम जाधव, आपले पालक गंगाराम जाधव, पिंटू मच्छिंद्र आणि सगळेच पालक या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंही मी आपल्या शाळेच्या वतीनं स्वागत करतो. विजू भाऊचं तर मीडिया एक आपला चांगला आहे, कायम तो आपल्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देत असतात. दोघंही जोडी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचंही मी स्वागत करतो शाळेच्या वतीनं. आणि सागर सरांनी, मी गेल्या 2 वर्षापूर्वी या शाळेमध्ये आलो. तिथं पारधी सर होते, आधी पारधी सरांच्या जागेवर एक जागा झाली आणि मग त्यावेळेस तिथं सागर सर काम करत होते. आणि मोठ्या शाळांवर काम केलेलं होतं सरपंच. आम्ही म्हटलं आता छोट्या शाळेंचा एक अनुभव घेऊ, म्हणून मग या ठिकाणी सागर सर होते. ते म्हणे या तुम्ही इथं. आणि या ठिकाणी आल्यानंतर मी पाहिलं का सागर सरांचा ही जी आपली वस्ती, त्या वस्तीशी एकरूप झालेले पाहिलं त्यांना. प्रत्येकाचा त्याचा इथला विद्यार्थी 100% तोंड पाठवते सर. म्हणजे समजा अचानक एखादी माहिती बोलवली तर विद्यार्थ्याच्या नावासह पालकाच्या नावासह तिथल्या तिथं माहिती, सुट्टीचा दिवस असला तरी ते करून देत होते. 100% विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची माहिती त्यांच्याकडे होती की त्यांनी पूर्णपणे या, जरी आपली आदिवासी वस्ती असली परंतु त्या आदिवासी वस्तीचा एकदम एकरूप होऊन अभ्यास करून त्या विद्यार्थ्यांसाठी तळमळ. समजा मुलं असतील, एखादा मुलगा पिंटूचा मुलगा आता आजारी, आमचे प्रत्येक जो मुलगा येणार नाही त्याला त्याच दिवशी फोन असतो असं. पण ते जोपर्यंत होते तोपर्यंत मला कधी फोन करायची गरज लागली नाही. ते ज्या वेळेस गेले म्हणलं सर माझ्याकडे यांचे नंबर नाही, मला आता नंबर देऊन जा. म्हणजे मला गरज पण पडली नाही का या पालकांशी बाबा प्रत्येक मुलाचे. आम्ही असं वर्ग कधी वाटून घेतले नाही का हा वर्ग म्हणजे मी नंतर बोलतो. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, आपल्या आदर्श गावचे सरपंच बाबाजी पाटील गुळवे, त्याचबरोबर आताच आपल्या सर्वांना एक निरोप आहे समारोप होईल सर आपले. जरी आपल्या माणूसवाडीच्या शाळेतून ते गेले असतील तरी या मुलांच्या सुट्ट्या असतील, पालकांकडे तुम्ही आता सांगितलं की त्यांचं जे काही प्रेम जीवाला आपुलकी नाते असतील ते सगळं आहे तसं काम आहे. बदली हा सेवेचा अविभाज्य भाग असतो. त्याचप्रमाणे आपले नवनीत आपल्याला आमच्या आदर्श शिक्षक चांगले मित्र भागवत सर, त्याचबरोबर आपल्या गावच्या सर्वच कामांमध्ये पुढाकार असलेले प्रत्येक काम सरपंचांची भूमिका भाषण देणारे आपल्या आदर्श गावचे उपसरपंच दातृत्व आणि योग्य मार्गदर्शकाची भूमिका बजावणारे. अगदी रस्त्यावरून बोलून चाललं तरी असताना बोलून थांबून असताना चौकशी करणारे पोलीस असतील. सर्वच हे बोलू नका रे, बोलू नका. पालक, आपल्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य जाधव, हे सगळे मुलं आमच्या ओळखीचे. हे सगळ्यांना मुलांना आम्ही आल्यानंतर आता सगळे तुम्ही असल्यामुळे वावरलेली, नाही तर आल्यानंतर आमच्या मागे लागतं ते.
सरात गोष्ट सरात खेळणं सरात गाणं आल्यानंतर जेव्हा जेव्हा योग येतो आणि या सगळ्यांमध्ये हे जे चंदन सर असतील, सागर सर असतील, सोमनाथ गळंगे सर असतील, शंकर भोसले सर असतील, त्याच्यानंतर हे शेंडगे सर असतील, यांची जी एक बांधणी होती या साकूरपट्टी. आता बांधणीच्या बाबतीत विचार जर केला तर चंदन सर बांधणी करायला त्यांनी साकूरचा वारसा घेतलेला सर, आणि साकूरचा वारसा असल्यामुळे ते बांधणी कधी सुटत नाही. आता जे मार्गदर्शक आहे आपले साकूरचे, जे बांधणी करणारे, जे आपले राजकीय मार्गदर्शक आहेत, त्या सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांना असतं आणि त्या सगळ्यांच्या हिशोबाने मंडळी अतिशय सुंदर असं काम आमची जी टीम असेल संघटनेच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र आहोत. संघटनेच्या माध्यमातून आमची बँक असेल, आमचं सगळं आणि एकमेकांची सुखदुःख असतील, या सुखदुःखाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एकत्र आहोत. हे चिमुकले असतील, या बालचिमुकल्यांसाठी सदैव झटणारा सागर सरांचा हात असेल, त्यांच्या अगोदर ते सर बोलताना पुन्हा इथे पाकिस्तानच्या काळामध्ये पण न दिसणारा बस तिकडे कायम सागर सरांचा बस होता. तिथे बस. वय परतवे सिनियर माणसाचं काम थोडस येऊन जातं, त्याप्रमाणे पाटील सरांचं हे झालं. परंतु खेमणार सर आल्यापासून या शाळेच्या दृष्टीने असेल, या सगळ्या दृष्टीने असेल, सागर सरांना एक बरोबरीचा हात मिळाल्यानंतर त्या शाळेची अतिशय सुंदर असं काम सागर सरांचं आहे. हे नवीन तुम्हाला सांगण्याची गरज नाही. वर्गात आल्यानंतर ते कोणत्याही शाळेत जाऊ ते त्यांचं काम अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. विद्यार्थ्यांना घडवताना आमच्या एका दिवशी आम्ही कधीच एखादी वेळ की मला काम असतं, मॅडम नाही काम असतं, रजेची गरज असते. केंद्रातल्या केंद्रामध्ये एखादं शिक्षक समजा दोघांचे जर काम असेल, जर आवश्यक असेल तरी दोन्हीपैकी एका शिक्षकाला त्या शाळेवर आम्ही आमच्या याच्यानुसार केंद्र प्रमाणे सांगून आम्ही एक शिक्षक मला रजा पाहिजे असं दवाखान्याची अडचण. सागर सरांनी यायचं आणि मुलांना दिवसभर शिकवायचं. काय होतं, शिकून गेलेला शिक्षक त्या आठवणी खडूरूपी आठवणी फळ्यावर ठेवून जात असतो, आहे की नाही. आणि मग तसं आम्ही दुसऱ्या दिवशी आल्यानंतर अरे सागर सरांनी एवढं सगळं घेतलंय मुलांचं, म्हणजे फक्त बदली शिक्षक म्हणून आलेला शिक्षक सुद्धा अतिशय सुंदर काम कसं करू शकतो, तर याचं उदाहरण म्हणजे सागर. विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये, विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबतीमध्ये पुढे नेण्यामध्ये अतिशय मोलाचं योगदान आणि या सगळ्या गोष्टीतून शंभर सर आल्यापासून मुलांची जी दोन बाजू असतात नाण्याच्या, एक असते मुलांची अध्यापनातील रुची, शैक्षणिक प्रगती, आणि दुसरी असते की बाहेरची जी ऍक्टिव्हिटी असते त्या ऍक्टिव्हिटी मध्ये पण मुलं समजली पाहिजे की भर. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आज आम्हाला तर निरोपच असं वाटत नाही. परंतु सागर सर आपल्या साकूर केंद्रामध्ये अतिशय मदत शाळेवर गेलेले आहेत, केंद्र शाळेवर गेलेले आहेत आणि केंद्र शाळेवर असल्यामुळे त्यांचं सहकार्य मानसवाडी शाळेला आमच्या शाळेला मी सागर सरांच्या या पुढच्या काळामध्ये सागर सरांचा मोठा निरोपाचा समारंभ सगळ्या गावामध्ये निवृत्तीचा कार्यक्रम साकूर शाळेमध्ये हो आणि आपण सर्वजण त्या क्षणाचे साक्षीदार हो, अशीच मी सागर सरांच्या पुढच्या काळाला खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य, त्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य, त्यांचं सगळं काही सुंदर असो आणि या सगळ्या आमच्या त्यांना त्या निरोप समारंभाच्या निमित्तानं त्यांच्या भावी शाळेच्या वतीनं आणि तुम्हाला आता सागर सर गेले, परंतु सागर सरांच्या ठिकाणी तुम्हाला भागवत सर तुम्हाला शिकवण्यासाठी आलेले आहेत. तर भागवत सरांसाठी सुद्धा जोरात टाळ्या आपण सर्वांना विद्यमान सरपंच आपल्या मार्गदर्शन असतं, मार्गदर्शन असतं
आणि या सगळ्याच्या निमित्तानं असं या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिली. तर मला वाटतं आपण सरपंच बोलायचं आताच आपल्या समोर राणे सरांनी सागर सरांविषयी आणि भागवत सरांविषयी अतिशय मौलिक माहिती दिली. राणे सरांचे ते या ठिकाणी आले आणि त्यांनी मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद देतो. मी सागर सरांविषयी खूप सांगितलं, कारण आम्ही लहानपणीपासून बरोबर सगळ्या गोष्टी केलेल्या आणि त्यामुळे थोडस हे झालं माझ्याकडून असो. आणि त्यांनी या ठिकाणी काम अतिशय सुंदर काम केलं. त्या कामाचंच फळ त्यांना एक चांगल्या शाळेमध्ये जायला, एक मोठी शाळा आहे त्या ठिकाणी त्यांना जायला मिळालं. निश्चित त्या कामाचं फळ जे लहान गोरगरिबांची मुलं असतात, आम्ही सरपंच संघटनेत काम करत असतो, परंतु संघटनेत काम करताना आम्ही जो आपला पेशा आहे, जो वसा घेतलेला आहे, त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष होऊ देत नाही. ते करूनच आम्ही ते करत असतो. समाज जशी गावात तुम्ही समाज बांधणी करता, मी त्या पद्धतीने करत असतो. आणि त्या गोष्टी मुलं आमची कुठेतरी कमी पडणार नाही याची काळजी आम्ही निश्चित घेत असतो. प्रत्येक पालकापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो आणि तेच सागर सरांनी या ठिकाणी केलं. निश्चितपणे त्यांनी जे काम केलं त्यांच्या सगळ्या शाळांचा मी साक्षी आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. आताही ते ज्या शाळेत गेले त्या शाळेत निश्चित त्यांना काम करण्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं आपण एक चांगल्या शुभेच्छा देऊ. आणि त्यांच्या जागेवर मला सहकारी म्हणून आलेले दुसरे ही आमचे मित्र आहेत की नांदूर शाळेमध्ये, मोठ्या शाळेमध्ये त्यांनी काम केलं. त्या ठिकाणी 100 आता त्यांच्या शाळेला त्यांनी मॅडम मुख्यमंत्री माझी शाळा 3 नंबरचा जिल्हा परिषदेचा मला वाटतं राज्य जिल्ह्यामध्ये नांदूर शाळेला 3रा क्रमांक मिळाला आणि 3 लाखाचं बक्षीस त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेले. ते पण अतिशय उत्कृष्ट शिक्षक या ठिकाणी आलेले. आपल्या सर्वांचं भाग्य चांगले. बदली हा आमच्या नोकरदार म्हणलं, कर्मचारी म्हटलं तर त्या जीवनातला तो एक अविभाज्य घटक असतो. कितीही चांगलं काम करणारा शिक्षक असला तरी त्याला त्या बदलीला सामोरं जावं लागतं. आमची इच्छा नसते बदली झाली पाहिजे, परंतु ती एक नोकरदाराच्या याच्यातला तो एक भाग आहे. म्हणून ते सागर सर गेले आणि सागर सरांच्या जागेवर भाऊसाहेब भागवत सर आले. त्यांच्याकडं मुख्याध्यापकाचा चार्ज आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने एक 4 दिवसातच त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची आमची ओळख पहिलीच होती, परंतु काम करण्याची चुणूक असते ती एक त्यांनी 4 दिवसातच दाखवून दिली. त्यांचंही मी आपल्या शाळेच्या वतीनं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि त्यांच्या मनातल्या ज्या काही कल्पना असतील, संकल्पना असतील, त्या आपण इथं शाळेमध्ये असतील, गावात असतील, राबवण्याचा निश्चित प्रयत्न करू. आणि याच्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्यांचं मी सर्वांचं स्वागत करतो. आणि यानंतर पावशे मॅडम 2 मिनिटं बोलतील. आपल्या आदर्श गावचे सरपंच, त्याचप्रमाणे उपसरपंच, आपल्या गावाचे ज्येष्ठ नागरिक, आमचे मार्गदर्शक रामदास सर असतील, त्याचप्रमाणे इथले पालक, रणखाम शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय रहाणे सर, खेमनर सर, आपल्याकडे नव्यानेच रुजू झालेले आदरणीय भागवत सर, आणि ज्यांना आपण निरोप देणार आहोत असे सागर सर. खरं तर कसं असतं की आपली नोकरी म्हटलं की बदली हे विशेषण त्याच्या मागे लागलेलंच असतं. आपल्याला नोकरी मिळते त्याप्रमाणे आपण बदलून जाणार हे ठरलेलंच असतं. परंतु न जाणं त्या लोकांमध्ये, त्या माणसांमध्ये, त्या लेकरांमध्ये जीव माणसाचा अडकतो. आणि सागर सरांविषयी सांगाल तर ते अगदी म्हणजे मला छोटा भाऊ आहे, मोठा भाऊ नाही. नेहमी मला असं मोठ्या भावासारखेच वाटले. अगदी काही पण सांगितलं, सर हे करा, सर हे आणा, ते करा, कधीच कोणत्या गोष्टीला ते नाही म्हणाले नाही. मला असं जास्त बोलताना पण अगदी त्यांची बदली झाली तर इतकं वाईट वाटलं मनातून की एक चांगला माणूस, एक चांगली व्यक्ती, की ज्या व्यक्तीला हक्काचा माणूस आपण म्हणायचो, की हक्काने सांगायचं आपण की सागर सर आणा रणकामचं हे करावं, ही माहिती पाहिजे, ती माहिती पाहिजे. कधी मला असं त्यांच्याशी बोलण्यामध्ये कधी वेगळे पण वाटलं नाही. त्यांची बहीण आणि मी, आम्ही दोघी सोबत होतो कोपरगाव तालुक्यामध्ये. त्याच्यामुळे आल्यापासूनच एक मोठे भाऊ म्हणून मी त्यांना स्वीकारलं आणि शेवटपर्यंत कधी त्यांनी मला अशी भावाची उणीव जाणू दिली नाही. त्यांना एकदम छान शाळा मिळाली याचा आनंद जरी होत असला तरी मनातून खरंच मला वाईट वाटतं की एक चांगली व्यक्ती जाते. त्यांनाही त्यांच्या पुढच्या
अं, याच्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान शाळा त्यांना मिळाली. त्यांचं कामही अतिशय सुंदर आहे. अगदी मुलं राहणे सरांनी सांगितलं की कधी रणखाम शाळेमध्ये आले, एक दोनदा असा प्रसंग आला की आम्हाला दोघांनाही गरज होती आणि ते आमच्या शाळेत आले. तर दुसऱ्या दिवशी माझी मुलं सांगायची की मॅडम आता माझ्याकडे काय पहिली दुसरीचे वर्ग, मॅडम सरांनी हे घेतलं, सरांनी ते घेतलं. अगदी साधा एक विषय होता, एकदा बेरजेचे गणित होते. मी काय मोठ्या मांडणीमध्ये गणित शिकवले सर. कधी आडवी मांडणी मी मुलांना शिकवली नाही, तो माझा दोष असेल. पण दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मुलं मला म्हणाली की सागर सरांनी ही गणितं दिली की माझ्या मुलांना 2-3 अंकी येत असून पण ती आडवी मांडणी त्यांना समजली नाही, माझी ती उणीव असेल. पण ती त्यांच्या रूपाने भरून आली की मी दुसऱ्या दिवसापासून ते घेतलं. पोरं 1-2 दिवसात शिकले. पण असं नवीन नवीन आपण म्हणत नाही का प्रत्येक माणसाकडे काहीतरी असतं. असे स्किल, असे गट सागर सरांमध्ये आहेत. नवीन आलेले भागवत सर, जरी माझा परिचय नसला तरी पण मी त्यांचं पण नाव ऐकलेलं आहे. खूप प्रत्येक जण चांगला असतो. पण जे आपण म्हणतो की एखाद्याशी आपला परिचय झाला, एखाद्या व्यक्तीचा अनुभव आला, जेव्हापासून खेमनार सर आले त्यांचाही अनुभव अतिशय छान आहे. कधी असं वाटलं नाही की वेगळं कुणीतरी आपल्या माणूसवाडीला आले आणि कधी आम्हालाही वाटलं नाही की माणूसवाडी एक वेगळी शाळा आहे. कायम रणखाम शाळेचीच एक आपलं हे असेल. कधी कितीतरी निमित्ताने आमचं माणूसवाडीला कायमच येणं जाणं असायचं. सागर सर आले की आवर्जून गावामध्ये कुठल्याही का त्यांचे नातेसंबंध गावात असल्यामुळे कुठल्याही कारणाने आले की हक्काने म्हणायचे या सर 2 मिनिटं शाळेमध्ये. म्हणजे खरोखर मी असं म्हणेल की एक चांगला मोठा भाऊ मला मिळाला आणि आता बदली होते तर खरंच वाईट वाटते. पण एका दृष्टीने आनंद होतो की एक चांगल्या कामाची संधी, मोठ्या शाळेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आणि नक्कीच तिथेही त्यांचं नाव ते हे केल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणतो काहींना स्टेज डेअरिंग असतं, काहींना नसतं. कदाचित त्यांना ते नसेल, पण अगदी मुलामुलापर्यंत जाण्याची जी तळमळ आहे ती मी सागर सरांमध्ये पाहिलेली आहे. अगदी जवळून माझ्या मुलांमध्येच मी ते पाहिलं. जेव्हा ते यायचे दुसऱ्या दिवशी मुलं अगदी भरभरून बोलायची. अगदी अर्धा तास 1 तास आमचं जायचं की मॅडम सागर सर काल आले, हे घेतलं, ते घेतलं, ते घेतलं. जेव्हा आपण दुसऱ्या शाळेमध्ये जातो तर आपल्याला त्या दिवसापुरता तो प्रश्न असतो. त्या शाळेशी काही आपली नाळ नसते, हे नसते. पण जो एक आपण म्हणतो की शिक्षकामध्ये जी आतून तळमळ असते, समजा मी माणूसवाडीला आले तर ही माझी मुलं म्हणून मला जेव्हा वाटतात ना, तेव्हा ती खरी शिक्षकाची व्याख्या सार्थ होत असते. आणि ते सर्व गुण सागर सरांमध्ये आहेत. नक्कीच त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जाणार आहे. आणि अतिशय छान पद्धतीने ते साकूरमध्येही काम करतील. एकच आनंद आहे की ते आमच्या केंद्र शाळेत आहे. त्या दिवशीच बोलता बोलता ते म्हटले की मॅडम असं काही नाही, मी जरी माणूसवाडीवरून गेलो तर तुम्ही कधी काही काम सांगितलं तर अगदी तिथेही असताना मी ते काम करील. म्हणजे आमच्या केंद्रातच ते राहिले. अशी चांगली माणसं केंद्रात बदलून गेलेलीही चांगली आणि आलेलेही सगळे नवीन माणसं साकूर केंद्राला मिळाले. अतिशय छान असं केंद्र. आणि आमच्या रणखाम गावचं तर इतके म्हणजे छान माणसं, छान लोक, छान मुलं. अगदी 7 वर्ष झाली. एवढं अंतर आहे अपडाऊनला 30-32 किलोमीटर. तरी मला ते कधी असं जाणवलं नाही. आपण म्हणतो तसं एखादा अर्धा कधीतरी माणसाला थोडंफार हे असतं, सगळी माणसं सारखी नसतात, तसं कधीतरी होऊन जातं. पण कधी असा त्रास या गावातून झाला नाही. माणूसवाडी असेल तर अतिशय जरी पूर्ण वस्ती आपण म्हणतो, ही जी मुलं आहेत आर्थिकदृष्ट्या हा तो विचार केला तर त्या दृष्टीने, पण त्यातही अतिशय खेमनर सर, सागर सर दोघांचंही काम पाहतात. मुलं इतकी छान आहेत, अगदी बोलकी, अशी कमी बोलणारी बुजरी बुजरी मुलं सुरुवातीला वाटायची. पण आता डान्स वगैरे याच्यात त्यात पाहिलं की खूप अशा ऍक्टिव्हिटी त्यात शिक्षकाचं पण एक कौशल्य असतं. ते खेमनर सरांच्या रूपाने दिसलं. जसं सागर सरांना अगदी अभ्यासात डीपपर्यंत जाण्याची सवय होती, तशी खेमनार सरांची ते जे कौशल्य आहे ते खरोखर ते आल्यापासून असं जाणवलं की मुलं खूप अशी ऍक्टिव्ह झाल्यासारखं. असे शिक्षक नेहमीच माणूसवाडी शाळेला मिळो. नवीन आलेले भागवत सरही अतिशय छानच आहेत, त्याबद्दल काही वाद नाही. दोघांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर पावशे मॅडमनी आताच पावशे मॅडमनी आणि राणे सरांनी सागर सरांविषयी अगदी जी त्यांना आलेले अनुभव ते आपल्या समोर विषय केले. नक्कीच ते खरे आणि वस्तुस्थितीला धरून सगळं बोललेले आहेत मॅडम. की त्यांच्यामध्ये कोणतंही काम सांगा सरपंच, आपण जसं लहान मुलांना सांगतो तशा पद्धतीने कोणतंही काम हे मी का करू अशा प्रकारचा कधी त्यांच्यामध्ये तो आविर्भाव आला नाही. कोणतंही काम पडेल ते काम करण्याची त्यांची सवय होती आणि ती शेवटपर्यंत आजही आहे. हेच शब्दरूपाने पावशे मॅडमनी या ठिकाणी व्यक्त केले. यानंतर आपल्या समोर आपल्या गावचे ज्येष्ठ शिक्षणामध्ये एक कायम धडपड असणारे, तळमळ असणारे
एक विद्यार्थ्यांसाठी कायम आपण काहीतरी केलं पाहिजे असे आमचे मार्गदर्शक रामदास गुळवे सर हे आपले आलेले भागवत सर आणि सागर सरांशी थोडक्यात बोलतील अशी मी त्यांना विनंती. आज सागर सरांच्या निरोप समारंभानिमित्त आणि भागवत सरांच्या स्वागतानिमित्त उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ मान्यवर, त्यांचे सर्व सहकारी, वाडीतील ग्रामस्थ आणि विद्यार्थी, एका शिक्षकाच्या बदलीच्या वेळेला प्राथमिक शाळेचा तर मला कधी संबंधच आला नाही कोणाच्या कार्यक्रमात जायचा, पण एवढा भावनिक प्रसंग मी पहिल्यांदाच पाहिला. आम्ही मोठ्या स्टाफमध्ये 50-60 शिक्षकांच्या स्टाफमध्ये आम्ही वावरलो. दिवसभरात सर्व शिक्षक आले की नाही आले कधी कोणाला कळतही नव्हतं. कोण आलं कोण आलं नाही कधी समजत नव्हतं. पण ते मराठी शाळेमध्ये मात्र एवढे प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध स्टाफचे आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा हे फक्त मराठी शाळेतच बघायला मिळतात. आणि आता सागर सरांचे ज्या कार्याबद्दल सगळ्यांना तुम्हालाही माहिती आहे. साकूरला एक शिक्षक कॉलनी आहे, साई कॉलनी. त्या साई कॉलनीच्या जागा खरेदीपासून बांधकाम वगैरे सगळं करेपर्यंत त्यामध्ये खेमनर सर, सागर सर, त्यांची इतर सहकारी राणे सरांना नावं सांगितले. त्याच्यामध्ये शेंडगे सर असतील, भोसले सर होते, असे अर्धा डझन तरी असे जे लोक होते तर जे सगळ्या परिसराला माहिती होते आणि यांची कामही चांगली, मोठ्या शाळेमध्ये काम केलेलं होतं. आणि मुळात प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकाला सर्व गुण संपन्न राहावं लागतं. शिपाई नसतो, शिपायापासून हेडमास्टर पण सगळी कामं शिक्षक करत असल्यामुळे त्यांना सगळ्या कामाची सवय असते, जी आम्ही करू शकलो नाही. कधी जर माहिती जर आली जी शिक्षक मदत करत होते तर आम्हाला काही संबंध नसायचा. इतर जी ऑफिशियल माहिती आहे ना त्याचा आमचा काही संबंध येतच नव्हता. सगळ्या कामामध्ये हुशार असलेली प्राथमिकचे शिक्षक असतात. आणि सागर सरांच्या बाबतीमध्ये तुम्ही सर्वांनी जो अनुभव घेतलेला आहे ते मितभाषी आहे, सर्वगुण संपन्न आहे, सर्वांशी त्यांचे संबंध सौहार्दाचे आहे आणि तुम्ही ते सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आता ते शाळेत कोणत्या गेले मला काही समजलं नाही. साकूर शाळेत चांगल्या शाळेत गेले, मला वाटतं आधी तिथं होते नव्हते, आता मोठ्या शाळेमध्ये गेले आणि तसे फार लांबही नाहीच आहे. आता तुमच्यातून अजून मोठ्या शाळेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या चांगल्या गुणाचा तिथे ते उपयोग करतील. त्यांच्या भावी जीवनासाठी आपण सर्वांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जागेवर आलेले भागवत सर, त्यांचा काही आपला फारसा परिचय नाही पण होईल इथून पुढे, त्यांनाही इथे काम करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि काम. यानंतर आपण सत्कार मूर्तीचं मनोगत नंतर घेऊ. सरपंचांचे घेऊ, सरांचे घेऊ, आता आपल्या समोर रामदास सरांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं. भागवत सर त्या हायस्कूलला होते, सह्याद्री ज्युनियर हायस्कूल साकूरला, आणि त्यांची एकच संस्था आहे. परंतु शाळेविषयी सरपंच बघतात, उपसरपंच बघतात, नेहमी गावातली शाळा असो की आपली शाळा असो, नेहमी सहकार्याची एक भावना असते आणि आपल्याला चांगलं कसं करता येईल त्याच्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. असे रामदास सरांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्यांचंही अगदी घाईमध्ये ते माझं विसरलं होतं सरपंच, बरं झालं तुम्ही आल्यावर आठवण केली मला. कारण ऐन वेळेला कार्यक्रम आपण आयोजित केला. ताई नाही काल सांगितलं नव्हतं, म्हटलं ते येतील उद्या काही शाळा श्रीपर्यंत आम्ही आणून ठेवणारे, बाकी तयारी असणारी, बाकी फक्त उपस्थित राहायचे. अशा पद्धतीने काही कार्यक्रम केला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सर. आणि या आता आपल्या समोर आपले जे मार्गदर्शक ते नेहमी मुंबईला असतात, परंतु आता ते आपल्यासाठी वेळ देऊ राहिलेत ताई. असे आपल्या गावचे आदर्श गावचे सरपंच, एक मितभाषी व्यक्तिमत्व, परंतु दातृत्व कसं असावं हे त्यांच्याकडून शिकावं, असे बाबाजी शेटगुळवे हे आपल्याला आपल्या या कार्यक्रमानिमित्त सागर सरांना शुभेच्छा देतील आणि आपल्या भागवत सरांचं सरपंच म्हणून
स्वागत करतील. आज या ठिकाणी आपल्या आदर्श गावरानकाम माणूसवाडी जिल्हा परिषद शाळेच्या या शाळेतून आपले एक आदर्श शिक्षक माननीय दिनकर सागर सर, खऱ्या अर्थाने आम्हाला माहित नव्हतं सर. तुम्ही थोडीशी कल्पना दिली असती तर आम्ही त्यांचा खरोखर मोठा कार्यक्रम ठेवला असता आणि फार काही एवढं अवघड नव्हतं. 50 लोक जमा करून आपण गावामध्ये सकाळी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेतला असता. अभिनंदन करतो. आज मी प्रथमतः या ठिकाणी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू बघितलं, मॅडमच्या डोळ्यात अश्रू बघितलं आणि गेल्या 7 वर्षापासून आपले सागर सर या ठिकाणी कार्यरत आहेत. आज त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून या ठिकाणी त्या अश्रूंचं खऱ्या अर्थाने पोचपावती आहे, त्याची साक्षी तुम्ही या ठिकाणी दिलेली. अतिशय चांगलं काम तुमच्या ह्या जोडीने करत असताना परंतु शासनाच्या नियमानुसार बदली हा विषय ठरलेला असतो आणि त्यानुसार त्यांना जायची वेळ आलेली आहे. अतिशय जड अंतकरणाने आपण त्यांना या ठिकाणी निरोप समारंभ, ते आमचे पाहुणे पण आहेत आणि नेहमी त्यांचा फोन असायचा, शाळेविषयी तळमळ, आपल्या ह्या शाळेला असं करायचंय तसं करायचंय. एक चांगले शिक्षक आपल्या शाळेला या ठिकाणी लाभले होते आणि आमची ही माणूसवाडी अतिशय चांगले माणसं, इथले भोळे बाबडे, कधी त्यांना त्यांच्या मनामध्ये शिक्षकांविषयी हे नाही आणि वेळेचं भान घेऊन सागर सरांनी वेळेवरती शाळेमध्ये येऊन प्रामाणिकपणे काम केलं आणि त्या कामाचं खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासारखी आजची ही परिस्थिती आहे. आज त्यांना जरी मोठं युनिट भेटलं असेल परंतु ह्या छोट्या युनिटमध्ये त्यांना जो आनंद होता कामाचा तो तिथं तेवढा उपभोगता येणार नाही. कारण इथं या ठिकाणी त्यांना खूप त्यांच्या मनासारखं तिथं थोडासा कामाचा वर्कलोड जास्त असणार आहे आणि ह्या आजच्या ह्या त्यांच्या या निरोप समारंभाच्या यांनी उपस्थित आमचे रामदास सर असतील, त्यांनाही शाळेविषयी अतिशय तळमळ असते. त्याचप्रमाणे आमचे प्रदीप राणे सर, पावशे मॅडम, तिकडेही सुद्धा त्या शाळेमध्ये कधी डोकून बघायची वेळ येत नाही. माणसं जर चांगलं काम करत असतात तर त्या ठिकाणी जाऊन उगाच त्यांना काहीतरी आपलं हे करायचं आणि लहान उगाच आपलं काहीतरी त्रास द्यायचा, हे चांगलं नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण चांगलं काम जर केलं तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक माणसं बघत असतात कोण काय करतंय. प्रामाणिकपणा हा गुण आपल्यामध्ये पाहिजे आणि तो सागर सरांमध्ये आहे. त्याची पोचपावती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. आज तुम्हाला जे भरून आलेलं आहे ते त्यांच्या गुणांमुळे आलेलं आहे. तुमच्या बरोबर काम करत असताना त्यांनी कुठल्या प्रकारची वाईट भावना कधी मनामध्ये ठेवली नाही आणि एक भावाभावांच्या नात्याप्रमाणे तुम्ही दोघांनी काम केलं. त्या ठिकाणी त्यांना आता आपल्याला निरोप समारंभ करत असताना खरोखर भरून सर्वांनाच भरून येतोय. मला सुद्धा मगापासून मी विचार करतोय की आता ठीक आहे, या ठिकाणी भागवत सर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी चांगलं आताच त्या ज्या शाळेमध्ये होते नांदूरला होते त्या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या शाळेला एक पुरस्कार मिळवून दिलेला आहे, बक्षीस मिळवून दिलेलं आहे. त्यांनाही आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊ की असंच काम आमच्या या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने करा. आणि आमचं गाव खूप चांगलं आहे, आमचे एकजुटीचे लोक आहेत. त्या ठिकाणी कधी कोणी या ठिकाणी शाळेविषयी कधी राजकारण करत नाही, कशातच नसतं. आमचं इलेक्शन झालं, विषय संपला. त्या ठिकाणी सगळे माणसं आमचे खूप प्रेमळ आहेत. एक जुटीचं गाव आहे आणि या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणं हे तुमच्या हातात आहे. खऱ्या अर्थाने अंगणवाडी तुम्हाला लगतच आहे. इमारतीचा दगड मांडायचं काम त्यांचं आहे. ते मॅडम या ठिकाणी आता उपस्थित आहेत, पाया म्हणतो आपण नाही का, तिथूनच इकडे हे विद्यार्थी इकडे शिफ्ट होतात आणि त्याच्यावरती थर द्यायचं काम तुमचं आहे.
त्यामुळे आता पाया पण भक्कम, त्यांचाही रोज व्हिडिओ असतात, चांगलं हे काम. आणि हे विद्यार्थी घडले पाहिजेत. ते जर चांगले घडले तरच पुढं त्यांचं भवितव्य घडतं. आणि आता ही काळाची गरज आहे शिक्षण, तर त्यांचं भवितव्य पुढं घडतं. पूर्वी एवढे लोक विचार करत नव्हते, मुलं शिकू नाही तर नाही शिकू, पण आता हे आमचे आदिवासी बांधव आहेत, त्यांचे मुलं सुद्धा शिकले पाहिजेत, त्यांनाही सुद्धा नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. त्या दृष्टीने तुम्ही या 4थी पर्यंत जर त्यांना चांगलं शिक्षण दिलं, पुढं हायस्कूल आहे, हायस्कूलमध्ये शिकून पुढं त्यांचे त्या पद्धतीनं ते शिकतात. मोलमजुरी करण्यापेक्षा कुठेतरी सर्व्हिस केली पाहिजे. आणि उलट आदिवासी मुलांना तर मला वाटते चांगलं स्कोप असतो, पुढे संधी असते. तर आता वाटतंय सुद्धा काही विद्यार्थी मुलं शिकलेले आता त्या दृष्टीने त्यांची वाटचाल आहेच आहे. तर अशा आज या ठिकाणी सागर सरांना या ठिकाणी निरोप समारंभ आपण सर्वजण मिळून देत आहोत. त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी माझ्या सर्व रणकाम ग्रामपंचायतीच्या वतीनं, आदर्श गाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी वेलकम भागवत सरांना सुद्धा या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्या वेळेला माझी गरज पडेल, ज्या वेळेला तुम्हाला काही आवश्यकता असेल, आता कामाच्या ओघाने खूप वर्कलोड असतो, मुंबईचं गावचं सगळं बघायचं असतं, परंतु आमच्या रामदास सर असतील, आमचे हौशीराम खेमनर उपसरपंच आहे, यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य मिळत असतं. आणि बऱ्याच ठिकाणी मला त्यांची मदत मिळत असते. त्यामुळं माझ्या कुठल्याही कामामध्ये मला व्यत्यय येत नाही. ज्या वेळेला तुम्ही मला कोणतंही काम असो तुम्ही बोलवा, मी त्या वेळेला निश्चितच त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेल. आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. सरांच्या मनोगतापूर्वी आपण त्यांचा सत्कार करून घेऊ आधी, आणि मग त्यांचे मनोगत घेऊ. आधी सत्कार घेऊ, मग मनोगत. प्रथमतः मी सरपंच आणि सर्वांना विनंती करतो की प्रथमतः आपण सागर सरांचा ते हार मुलांनी बनवून आणलाय बरं का सरपंच. आम्ही बुके आणले होते, परंतु मुलांनी परत मुलांच्या वतीने इथे जरा शाळेमध्ये निरोप समारंभ आहे. सगळे असे पुढे येतात सरपंच. राहू दे ना, राहू दे. नाही फोटो घे घेतला का? यांचाही सत्कार सरपंच आणि उपसरपंच ग्रामसेवक भाऊसाहेब ठीक आहे आपण
उरकलं जाऊ. फक्त रंगकाम शाळेच्या वतीने घेऊन कारण पोरं वाऱ्यावर बाकीच्यांना घ्यायचं ना नंतर बाहेर घ्या बाहेर घ्या नंतर तुमच्या पुरतं घ्या तुम्ही झेंडा फडकायला झाल्यावर असं झेंडा फडकवण्यासाठी आणि ते बांधण्यासाठी सगळ्यांचे प्रत्येक बाबतीत सहकार्य प्रत्येकाचं सांगितलं सहकार्य ते कशाला नाही म्हणत नव्हती असा एक त्यांचा तो स्वभाव गुण होता आणि तो आपल्या सगळ्यांनाच भावलेला आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे असे सागर सर या ठिकाणी गेले त्यांनी भागवत सर आता या ठिकाणी आले मुख्याध्यापक म्हणून आले मुले साहेबांचं परंतु पावशी मॅडमला आले कारण त्यांच्या शाळेत जायचे सागर सरांचं मनोगत आपण आधी घेऊ आणि त्यांना जायला आपण परवानगी देऊ तर मी सागर सरांना विनंती करतो की आपण आपल्या जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल शाळा गावच्या वतीने आम्ही सगळे ऋणी आहोत तुम्ही तुमचं जे मनोगत आहे या ठिकाणी मांडावं अशी त्यांना विनंती करतो आज या ठिकाणी मी या शाळेमध्ये 7 वर्ष सेवा केल्यानंतर माझा निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला असताना आणि भागवत सरांचं स्वागत समारंभ या ठिकाणी आयोजन केलेलं असताना या कार्यक्रमासाठी आपल्या रक्तांगावचे आदर्श सरपंच आदरणीय बाबाजी शेटगोरे सन्माननीय उपसरपंच औशीराम कन्नर माझे सहकारी ज्यांना सहकारी ही उपाधी न देता आम्ही बालपणाचे मित्र आदरणीय खेमनर सर या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून लाभलेले भागवत सर बरोबर आपल्या ग्रामपंचायतचे भाऊसाहेब आदरणीय घुले साहेब त्याचबरोबर रंगकाम शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय राणे सर आदरणीय मॅडम या ठिकाणी उपस्थित असणारा आदरणीय चिंटू व्यंकरावा नाथावा शंकर सर्व मंडळी आज या ठिकाणी माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज मी 2018 साली या शाळेवर आलो त्यावेळेला पारधी सर या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून होते परंतु माझ्या स्वभावात असल्याप्रमाणे त्यावेळेला 2018 पासून जवळपास सरपंच ऑनलाईनचे कामं ज्यादा आले होते ऑनलाईन कामं मला वाटतं 2018 सुरू झाली जास्त आणि त्यानंतर इतके ऑनलाईन कामं आले आता भाऊसाहेबांना पण माहिती सगळे काम ऑनलाईन आहे त्यावेळेला सगळे कामं पारधी सर रिटायरमेंटला आलेले होते सगळे कामं मी शाळेचे करायचं आणि या ठिकाणी या वाडीतून असताना आता आपल्या आदिवासी वाडी सगळी परंतु या लोकांचं या शाळेविषयी एवढं बाहेर निघे यांना बोलवलं ना या ठिकाणी अध्यक्ष असतील आमचे तर अध्यक्षांना बोलवलं ना त्यावेळेस ते आवर्जून येणार बाकी सगळे येणार गंगाराम येणार सगळी मंडळी वेळेत उपस्थित व्हायचे आणि
शाळेच्या काही छोट्या मोठ्या काम असेल त्या ठिकाणी ते सहभाग घ्यायचे. आता खिमनर सर आल्यानंतर या शाळेच्या आणखीन आम्ही थोडा बदल करायचा प्रयत्न केला. तुमच्या माध्यमातून सुद्धा या शाळेची रंगरंगोटीचा असेल, त्यानंतर आम्हाला काही सेवाभावी संस्था म्हणजे थोडक्यात ज्या आहे आधार फाउंडेशन अशा आम्हाला काही मुलांना वया पुस्तकं याचा सुद्धा स्रोत निर्माण केला. त्यानंतर एक राणी सरांनी एक संस्था दिली होती 2-4 वर्षापूर्वी, तिच्याकडून आम्हाला काही साहित्य मिळालं. असं करता करता आपण या ठिकाणी या शाळेतला, कारण या ठिकाणी पालकांनी एकदा जून जुलैमध्ये या मुलांना वया पुस्तकं घेतले, वया घेतल्या का त्यानंतर त्यांना काही घेतले जात नाही. परंतु आपल्याकडे आजही कमी त्यासाठी भरपूर वया शिल्लक शाळेत, एवढ्या वया या ठिकाणी त्यांच्यासाठी उपलब्ध असतात किंवा काय असतात. पण या ठिकाणी या वाडीमध्ये ज्यावेळेस हे सगळे लोक असतात, त्यांना जर मला तर असं या वाडीतला प्रत्येक घरातलं घर कोण घरात आहे, कोणते पोर कोणत्या घरातले, हे सगळे माणसं परिचित झालेले होते. 7-8 वर्ष सगळी वाडी छोटी असते, छोट्या वाडी सगळ्या गोष्टी लवकर घडत असतात. त्यामुळे मग त्या सगळं परिचित होतं. त्यामुळे या वाडीमध्ये कोणताही त्रास झाला नाही. आणि विशेषतः तुम्ही सरपंच म्हणून, गाव म्हणून गावाचं खूप मोठं सहकार्य शाळेला राहतं. शिक्षकांनी मी कामाची थाप असते एक चांगली, तुम्ही कधी शिक्षकाविषयी वेगळं काही मत या ठिकाणी व्यक्त करीत नाही. नेहमी सकारात्मक भूमिका तुमची शाळेविषयी असते. त्यामुळे या ठिकाणी काम करायला नेहमीच ऊर्जा राहते, असं या ठिकाणी आहे. राहिला प्रश्न राणे सरांनी मांडलाय, मॅडमनी मांडला, मी साकूर शाळेत आहे किंवा ह्या शाळेचा सुद्धा प्रश्न असेल. आता कालचं उदाहरण सांगतो, जोंदरवाडी शाळेचा प्रश्न होता, त्यांना ते पट लिहायचा होता. तिथून मला जाधव सरांनी फोन केला, ते नवीन जाधव सर आलेले. म्हणलं सर तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पटाचं मी लगेच ऑनलाईन भरून टाकतो, काय अडचण नाही. त्यांचा पट्टीचा मी लगेच भरून टाकला शाळेचा. म्हणलं मला फक्त थोडी तुमची माहिती द्या. मी सगळ्या गोष्टी अशा करायला मला काही वाटत नाही. आता केंद्र सरांना माहिती, मी पहिल्यापासून मला सांगितलं ते काम. आता ह्या शाली आहे ना, तर मला म्हटले, मी तेच दुकानदाराला सांगितले तू शाली घेऊन ये बरं का येताना, तुम्ही शाळा सुटली ते झालं लगेच आणि त्या शाली घेऊन ये. म्हणजे माझ्या सत्कारच्या शाली मी आणलेले आहे, त्याचं काय मला काय वाटत नाही. मी सगळं असं म्हणजे आपलं एक आमचं एक युनिट होतं, आमच्या सगळ्यांची एक बाइंडिंग होती. आम्ही 4-6 जण नेहमी एका विचाराने एका याने राहिलेलो आहे. त्यामुळे आता परिसरातच एका परिसराच्या बाहेर नाही. त्यामुळे आपण सर्वजण एकरूपच आहोत. आज या ठिकाणी माझा सत्कार समारंभ केला त्याबद्दल मी सर्वांचं ऋणी आहे आणि या ठिकाणी थांबतो. आताच आपल्या समोर केलं. त्यानंतर आता आपल्या शाळेत नव्याने बदलून आलेले भागवत सर, त्यांचाही आता आपण याच्याची सत्कार केला. त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांना विनंती. आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श गाव रणखामचे सरपंच सन्माननीय बाबासाहेब गुळवे साहेब, आपले उपसरपंच आहेत खेमनर साहेब, ज्यांचं मी आता मनोगतातून ऐकलं. गुलेश्वर माहिती गुलेश्वर गेले की म्हटलं गुळवे सर होते. गुले साहेबांचा आमच्याच गावात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचंही काम या ठिकाणी खूप छान आहे. आपले ग्रामसेवक भाऊसाहेब गुले साहेब, आमचे मित्र रणखाम शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय प्रदीप राहणे सर, पावसे मॅडम आहेत. त्याच्यानंतर ज्यांचा या ठिकाणी निरोप समारंभ आयोजित केलाय ते मानसवाडी शाळेचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय सागर सर, पावसे मॅडम आहेत, शेजवळ मॅडम आहेत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत आणि सर्व ग्रामस्थ आणि आमचे चिमुकले सर्वांचंच मी अगदी मनापासून या मानसवाडी शाळेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो. खर तर तुम्ही खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे. आमचं स्वागत केलंय. सागर सरांचा या ठिकाणी निरोप या ठिकाणी आयोजित केला आणि सरांना या ठिकाणी खूप संधी आहे. ते आता मोठ्या शाळेमध्ये या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांच्या कार्यासाठी प्रथमतः मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझा या ठिकाणी सर्वांनी सन्मान केला, सर्वांनी स्वागत केलंय
खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी आमच्यावरती दिलेली आहे. जोडीदार आम्हाला खेमनर सर आहेत. त्यांचंही काम या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आहे. ते असल्यामुळे मला काही या ठिकाणी काही काळजी नाही. मी एकदम
चला अजून गावात ते शाळेत जायचं गावात काय ते आजार कार्ड आणि त्यांनी द्यायचं पोरांचं सांगितलं मग काल हा का चालेल निघताना म्हणू का आला असता थोडा फुला बिला टक्कून जाईल नाही का परत 12 सुटेल ना परत टाइम हा हा नाव